कल्याण पश्चिमेकडील चिकनघर एव्हरेस्ट नगर परिसरात मागील काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून अनेक पाईपलाईन कोरड्या पडल्या आहेत। यामुळे या परिसरातील चाळीत राहणाऱ्या 2000 ते 2500 रहिवाशांचे हाल झाले आहेत। या परिसरात वेगाने वाढणाऱ्या गृहसंकुलांना जुन्याच पाईपलाईनवरून पाणी पुरवठा केला जात असल्याने पाण्याचे दुर्भक्ष्य निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। यामुळेच या परिसरातील पाणी टंचाई सोडवण्याच्या मागणीसाठी स्थानिक महिलांनी ठिय्या आंदोलन केले। यानंतर पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला। याची माहिती मिळताच पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या परिसराची पाहणी करत पाणी पुरवठा नियमित करण्याचे आश्वासन दिले। काय झालं गेल्या कित्येक दिवसापासून म्हणजे पिण्याचं पाणी जे आहे हे एकंदरीत म्हणजे ती सवय लावायला घेतले की काय असं वाटायला लागले। म्हणजे जेणेकरून 4 दिवस पाणी आलं, 8 दिवस पाणी गायब, असं जेणेकरून पाणी हळूहळू संपूर्णपणे बंद करायचं अशा पद्धतीने कोणाचा तरी व्यूहरचना वाटते। ह्याच ठिकाणी आज हे सगळ्या महिला वर्गाला आम्ही घेऊन इथं ठिय्या आंदोलन केलं, जेणेकरून पाण्याचं नियोजन व्यवस्थितपणे करून सगळ्या चाळी वर्ग आहे, 70% हा चाळींचा परिसर आहे, या चाळीच्या परिसराला पाणी व्यवस्थितपणे मिळावं आणि जेणेकरून माता भगिनींना, नागरिक महिला वर्गाला त्रास होणार नाही। काय होतं की प्रत्येक वेळेला ह्या गुरुद्वारापासून असू द्या किंवा भगवान नगरपासून असू द्या, या ठिकाणून येणारं पाणी ह्याच्या दुतर्फा असलेल्या 3-3, 4-4 माळ्याच्या बिल्डिंगी, या बिल्डिंगी नव्याने बनवून 7-7 मजली 24-24 मजली टॉवर बनत आहेत। ह्याचं कुठलंही नियोजन न करता जर त्यांना कनेक्शन देताय तर ह्या चाळीतल्या नागरिकांचं पाण्याचं नियोजन कसं करणार तुम्ही? ते पहिलं नियोजन व्यवस्थित करा। लेखी आश्वासन, लेखी तोंडी सांगणं साईडला राहू द्या, लेखी त्यांच्याकडे आपण मागणी केलेली की याबाबत कसं नियोजन करताय ते व्यवस्थितपणे जोपर्यंत तुम्ही क्लिअर करत नाही त्याशिवाय ते कनेक्शन मंजूर करू नका। नाहीतर आता फक्त आम्ही इकडे जमलोय महिला वर्ग, उद्या मुख्यालयामध्ये यायची पण आम्हाला तुम्ही स्वतः मजबूर कराल आणि आल्याच्या नंतर मग महिलांच्या संतापाला सामोरं जावं लागेल, रोषाला समोर जावं लागेल तुम्हाला। आणि एकंदरीत हा 23 नंबर वार्ड असू द्या, 27 नंबर वार्ड असू द्या, 28 नंबर वार्ड असू द्या, पाण्याची टाकीच नाही या वॉर्डाला। 20-20 वर्षापासून रिझर्वेशन प्लॉट पडलेले आहेत, का तुम्ही करत नाही? कोणाच्या तरी दबावाखाली, कोणाच्या तरी सांगण्यावरून टाकी मंजूर झालेली टाकी तिकडे गेली लॉर्ड शिवा पॅराडाईसला। म्हणजे जेणेकरून हा चाळींचा परिसर तुम्हाला डेव्हलपला घ्यायचा आहे, हा माझा एकदम समोरासमोर तुम्हाला म्हणजे एकदम विरोध आहे की हा करायचं आहे। म्हणूनच हे सगळं पाण्याचा खेळखंडोबा चालू केलेला आहे, जेणेकरून इथले नागरिक कंटाळावे, गावाला निघून जावे। इथल्या मेंटेनन्स परवडणार आहे का चाळीतल्या लोकांना? तुम्ही टॉवर बनवणार 24 माळ्याचे 20 माळ्याचे, या चाळीचा मेंटेनन्स परवडणार का? हे चाळीतली लोक उद्या गावाला निघून जातील। चॉकलेट देण्याचं काम चालू आहे, पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत सुरू करा, अन्यथा आम्हाला महापालिकेत घुसायला मजबूर करू नका। आता हे स्वतः पाहणी करायला आले, त्यांनी समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे एक सकारात्मक भूमिका त्यांनी मांडली आणि आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे की ते ह्याच्यातून मार्ग काढतील आणि त्या ह्याच्याने आम्ही आत्ताच हे आंदोलन इथे स्थगित केलंय। पण या 4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये पाण्याचं एकदम कायमस्वरूपी मार्ग जर निघालेला नाही आणि नवीन कनेक्शनच्या बाबतीत ठोस निर्णय नियोजन केलेलं नाहीत तर मग शेवटी मुख्यालयामध्ये जावं लागेल। आता 1 महिना होऊन आमच्याकडे पाणी येत नाही, म्हणजे 1 महिना म्हणजे 2 महिने झाले आमच्याकडे पाणी। आता 5-6 दिवस काय पाण्याचा प्रश्नच नाही, पण माझ्याकडे तर मी तुम्हाला सांगते की 1-2 महिने म्हणजे माझ्याकडे पाणी येतच नाही। कारण की माझी वरती जाव राहते, तिला पाणी सोडायला, तिला सोडलं की मला मिळत नाहीत, मला सोडलं की तिला मिळत नाही, हा आमच्या दोघींचा मध्ये प्रश्न होतो आणि दोघींमध्ये आमच्यामध्ये पण बाचाबाची कधी होते याच्यामध्ये। पण एक विनंती आहे की तुम्ही व्यवस्थित पाणी 2 टाईम तरी व्यवस्थित सोडा, नाही 2 तास तरी सोडा, म्हणजे वेळेवर सोडा, असं करा ना पाणी। पण हे पाणी तुम्ही सप्लाय कुठे करू नका असं, नाही तर आम्हाला मोर्चा घेऊन तुमच्या ऑफिसमध्ये आम्हाला या सगळ्या बायकांनी यावं लागेल, सगळ्या हंडा कळशी घेऊन। हे एवढंच माझी विनंती की तुम्ही व्यवस्थित पाणी सोडा 2 तास तरी। एव्हरेस्ट नगर साईबाबा मंदिर आमच्या इथे पाईपलाईनचं 3 दिवसापासून काम चालू होतं, सगळं पाईपलाईन चेक केली, पाणी सोडत नाही आहे। जर आपण घरात लहान पोरं आहेत, म्हातारी माणसं आहेत, त्यांनी काय करायचं दिवसभर पाण्यासाठी? घरात संडास असतात, पाण्याची सोय नाही, बाहेरची सोय नाही, कुठून पाणी आणणार? ना हापशी आहे, ना पाण्याची विहीर आहे, घरात नळाला पाणी येत नाही। सकाळपासून 3-3, 4-4 वेळा मोटरी चालू करून झाल्या, टिपका पाणी येत नाही, मोटरीच्या कॉइली जळाल्यात, तर काय करायचं? कुठून पाणी आणायचं? प्यायचं पाणी कुठून भरायचं? उन्हाळ्याचा दिवस आहे, माणसं पाणी करतात घरात, ना संडासला पाणी आहे, ना प्यायला पाणी आहे, कुठून पाणी भरणार आम्ही रोज? खूप कमी प्रमाणात येतं, आलं तरी थोडं फोर्स नसतं, लांबून आम्हाला पाणी आणावं लागतं, प्यायचं पाण्यापुरतंच भेटतं। आम्हाला चांगलं फोर्समध्ये पाणी हवं आहे।
ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा.